करताय तो त्यांच्याजवळ त्यांना लक्षात आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या रूपाने राष्ट्रवादीची डोकेदुखीकडे वाढत चाललेली असतानाच रोहित पवार देखील बारामतीमधून आपला खुट्टा मजबूत करतायत का अशी चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत पार्थ पवार आणि जय पवार यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर येते. यावरून रोहित पवारांनी एक वक्तव्य केलं. जय आणि पार्थ हे राष्ट्रीय नेते आहेत, आम्ही फक्त लोकल नेते आहोत असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. या सगळ्या संदर्भात रोहित पवार नेमकं काय म्हणालेत, त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडलेत आपण ते पाहूया. एकत्रितपणे येऊन का नाही करत, म्हणजे वेगवेगळे प्रयत्न होत आहेत. म्हणजे जय दादांचा वेगळा दौरा दिसतो, युगेंद्र दादांचा वेगळा दिसतो, तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडता. आता मी एसपी कडे पोहोचू शकतो म्हणून मी इकडे आलेलो आहे. आता ते तिथं गावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचतात, ते त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी वेगळी वेगळी भूमिका घेत आता शेवटी जयला आणि पार्थला सुद्धा देशाची जबाबदारी मिळाली असं काल त्या ठिकाणी कळलेलं आहे. त्यामुळे त्यांना देश पुरा बघायचा आहे. आम्ही काही लोकल आहोत, आम्ही कधी इकडे तिकडे जाऊ शकतो. लोकांचं मत आहे की ते ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे. पोलिसांचा वचक होता तो कुठेतरी कमी झालेला आहे. मुली शाळेत जात असताना पालकला थोडीशी भीती वाटायला तिथं अख्ख्या महाराष्ट्रातच वाटायला लागली. दुर्दैव असं या भाजपच्या सरकारमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघून जे लोक म्हणतात ते आम्ही फक्त पत्र नाहीतर काही अधिकाऱ्यांना भेटून तिथे व्यक्त होत असतो. ते सुद्धा क्लिअर केलं ना, कर्जत जामखेडमधून त्या ठिकाणी लढणार. पण आता उद्या जाऊन कोल्हापूरचे लोक मला भेटतात, म्हणतात तिथं अन्याय झाला, भेटायला जातो. साताऱ्यात जातो, तिथं विदर्भात जातो, मराठवाड्यात जातो, नाशिकला चाललेलो आहे. म्हणजे सगळीकडनंच मी उभा, म्हणजे 288 ठिकाणावरून मी लढणार आहे असं तुमचं मत असेल तर म्हणजे हास्यास्पद आहे. तेव्हा विविध मुद्द्यांवर रोहित पवारांनी एकीकडे भाष्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंवर देखील रोहित पवारांनी काही आरोप केले. फक्त निधीसाठी शेळके भाजप नेत्यांसोबत आहेत असं रोहित पवार म्हणाले, ज्यावर आता शेळकेंनीही प्रत्युत्तर दिलं. बघूया. सुनील शेळकेंना मला एवढं सांगायचं आहे, तुम्ही 25-30 कोटी विकास निधी मिळावा म्हणून भाजपबरोबर बसलेला आहात. तीच ती भाजप ज्यांनी अजूनपर्यंत तुमच्या सगळ्यांची मागणी असताना दादांचा प्रस्ताव CBI कडे पाठवलेला नाही. दादांचा FIR अजून स्वीकारलेला नाही. तिथं जे VK सिंग नाही तर VSR याच्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे तुम्ही आज सत्तेत का आहात तर फक्त 25-40-50 कोटीसाठी. आम्ही सत्तेच्या बाहेर का आहोत, आम्ही विचारासाठी आहोत. दादांचा घात आहे की अपघात आहे, याला कोण पाठीशी घालते, हे जे खुर्चीसाठी सत्तेसाठी बोलत नाही आहेत, इतकं खोटं सातत्यानं बोलत आलेत की त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा खोटं बोलून बोलून खरं वाटायला लागलेलं आहे. आम्हाला सुनित्रा वहिनींकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काही कमी पडत असेल तर आम्ही तो विचार करू. आमच्या मतदारसंघात कामं जी व्हायला पाहिजे, ज्याला आम्हाला निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळतोय, आमचे प्रश्न सुटत आहेत, आम्ही दुसरा पर्याय का शोधू. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकातील नगरसेवक निधी वाटपावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. सुनेत्रा पवार यांनी